उसळ झाली आणि आपली ती अंगुरी रसमलाई पण झाली. हो, मस्त अशी आटून छान झाली. दाखवते तुम्हाला. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. उपवास आहे ना, साबुदाणा भिजत घातला आहे, पण म्हटलं लगेच आता साबुदाणा नको, म्हणजे खिचडी नको करायला, दुसरं काहीतरी करू. तेव्हा मस्त असा साबुदाणा भिजला आहे. मी सकाळी उठल्यावर घातला होता भिजत, चांगला भिजला आहे. खिचडी दुपारी करू म्हटलं, सकाळी थोडंसं देवाला काहीतरी नैवेद्य करावा. आणि काय होतं, मुलांचा उपवास असला की जरा थोडंसं वेगळं फराळाचं काहीतरी करावंच लागतं. गंमत म्हणून उपवास करतात. म्हटलं खिचडी नंतर करू. बटाटे आणि शेंगदाण्याची उसळ करते. बटाटे धुवून घेतलेत बघा मी 4 आणि वाटीभर शेंगदाणे घेतलेत. हे आधी कुकरमध्ये उकडायला लावते आणि नंतर करते काहीतरी गोड. आधी हे बटाटे शेंगदाणे उकडायला लावते. थोडंसं बटाटे बुडतील इतकं पाणी घालायचं आणि उकडायला ठेवायचे. तीन शिट्ट्या होऊ देते ह्याच्या. कुकर होतोय तोपर्यंत बघा ह्या भिजलेल्या साबुदाण्यामधला थोडासा साबुदाणा घेते मी. आज मी खीर करणार आहे उपवासाची, पण आपण साबुदाण्याची नेहमीच खीर करतो. असं साबुदाणा शिजवून आज जरा थोडीशी वेगळी खीर करते मी. हा भिजलेला साबुदाणा आहे बघा, हा घेते मी एक अर्धी वाटी. हे हा घेतला आहे, मिक्सरमधून काढून घेते चांगला बारीक. याची खिचडी दुपारी वगैरे करेन मी किंवा संध्याकाळी. हा ठेवून देते आणि हा साबुदाणा मी मिक्सरमधून काढून घेते आधी बारीक चांगला. एवढा थोडासा फिरवून घेतला. त्यात मी आता एक 2 चमचे मिल्क पावडर घालते. एक चमचा किती साखर आहे माझ्याकडे तीच घालते मी, 1 चमचा. नंतर लागणार आहे आपल्याला साखर. आता हे परत मी थोडंसं फिरवून घेते मिक्सरमधून. हे असं फिरवून घेतले मी. आता ह्याला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. साबुदाण्यामुळे चिकट होतं ना, ते सगळं काढून घेऊन त्याचे थोडंसं तुपाचा हात लावून मी गोळे करून घेते. याचे छोटे छोटे, खूप मोठे नाही करायचे, नंतर मग ते फुगतात. हे असे गोळे करून घेते मी थोडासा तुपाचा हात लावून. यापेक्षा बारीक केले तरी चालतील. असे सगळे गोळे करून घेते मी. हे बघा, हे असे छोटे छोटे गोळे करून घेतले मी. चला आता कुकर उतरून ठेवते. कुकर झालाय, कढई ठेवते. आता कढई ठेवली, त्यात मी दूध घालते. थोडंसं पाणी घालते आधी.
ढवळत राहायचं दूध हे सारखं. चांगले उकळू देते दूध ते. गॅस जरा बारीक करते म्हणजे मग ते दूध वर येतं ते कमी होईल. ह्यात मी आता ही परत अजून थोडीशी मिल्क पावडर घालते. आपण मगाशी त्या गोळे बनवताना त्यात पण घातली. दूध जास्त जर आटवायचं नसेल आपल्याला तर मग ही मिल्क पावडर घालायची. नाही तर दूध जर अजून भरपूर आटवलं तरी मग मिल्क पावडर घालायची गरज नाही लागत. जरा उकळू देते. मग नंतर ह्यात जायफळ वेलचीची पूड घालते आणि केशर घालायचं थोडंसं. बघा आता हे बऱ्यापैकी चांगलं उकळलं आहे. ह्यात मी हे बघा वेलची जायफळची पूड घातली. आता ते जे गोळे केलेत ना आपण ते ह्यात हळूहळू सोडून द्यायचे. आपण जशी अंगुरी रसमलाई वगैरे खातो ना तशीच समजा ही उपवासाची अंगुरी रसमलाई. तर ह्यात सोडते मी हळूहळू. नाजूक आहेत ना ते साबुदाण्याचे आहेत ते. एक एक करून सगळे घालून घेते मी. गॅस थोडा मोठा करते म्हणजे ते पटकन त्यात शिजले जातात. नाही तर मग चिकटून राहतील एकेकाला. चांगल्या उकळलेल्या दुधात टाकले म्हणजे कसं चिकटत नाहीत ते गोळे एकेकाला. थोडं शिजू देते चांगलं. यात मी केशराच्या काड्या घालते 2-3. जोरात नाही हलवायचं, हलक्या हलक्या हाताने हलवायचं. कारण ते गोळे बघा हळूहळू आता त्यात शिजायला लागले की मग दूध आटतं. थोडं गॅस बारीकच ठेवायचा. आता हे चांगलं शिजू देते. आता शेवटी साखर घालायची. त्यात साखर घालते. ही जी पिठी साखर आहे तीच घालते मी. आपण साधी साखर घातली तरी चालेल. किती गोड करायचं आहे त्याप्रमाणे साखर घालायची. मस्त असे गोळे किती छान फुलून आले बघा त्यात. आता ते बटाटे आणि शेंगदाणे गार झालेत ते काढते मी. आता हे उतरून ठेवते आपली ही उपवासाची रसमलाई. आता बटाटे सोलून घेते. हे झालं, हे उतरून ठेवते. बटाटे सोलून घेते हे मी. शेंगदाणे निथळून घ्यायचे त्यातले आणि बटाटा सोलून घेते. हे सगळं पाणी टाकून देते. शेंगदाणे निथळून घेते आणि बटाट्याच्या चांगल्या फोडी करून घेते. बटाटे सोलून चिरून घेतले हे शेंगदाणे. चला आता हे परतून घेते मी. तेल घालते. तुम्हाला तूप घालायचं असलं तरी घालू शकता. जिरं घालते. तुम्ही उपवासाला जिरं खात असलात तरच घाला, नाही तर नका घालू. मिरची घालते. मीठ घालते.
आता हे शेंगदाणे घालायचे जे उकडलेत आपण ते. खूप छान लागते अशी उसळ. खिचडी आवडत नसेल तर अशी उसळ करून खायला काय हरकत नाही. मस्त अशी उसळ परतून घेतली. ही आपली बटाटे शेंगदाण्याची उसळ आणि हे आपली उपवासाची अंगुरी रसमलाई. कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.